शालेय साहित्याच्या दरात 40 ते 60% वाढ झालेली आहे। वह्या, पुस्तकं, गणवेश आणि दप्तरांच्या किमती वाढल्यात। डिझेल, कच्चं तेल, कागदाच्या पल्पच्या दरवाढीचा थेट परिणाम दिसून येतोय। कागदाचा दर 70 रुपयांवरून 110 रुपये किलोवर गेलाय। इंधन दरवाढीचा परिणाम कापड, प्लास्टिक, रसायन, लोखंडांवर होतोय। गणवेश, दप्तर, वॉटर बॉटल आणि कंपास बॉक्सही महागलेत। तर या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी। जसं की बघितलं आपल्याकडे डायरीज, नोटबुक्स झाले, आपल्याला कमी पहिले ह्या पुस्तकं आपल्याला कमी भावात मिळत होतं, आता ते 30-40% वाढले। त्यामुळे आम्हाला थोडं मागे पुढे पाहावं लागते घेण्यापूर्वी। अजून साहित्य जसं बघितले, पेन झाले, आपले कार्डबोर्ड्स झाले, हे आम्हाला रोज लागतात तसं पाहिलं तर त्यामुळे आम्हाला थोडाफार त्रास होतोच। महाग तर सगळंच झालं आहे। शालेय जे काही वस्तू आहे त्या महाग झालेल्या आहे। तसं सरकारने GST याच्यावर लावल्या नाही, तरीही ज्या वस्तू कंपेअर केलं आपण 26 आणि हे आता हा वर्ष जे 27 जे काही चालू होईल नंतरचं, तर मागच्या वर्षीचं या वर्षीचं कंपेअर केलं, वह्या, पुस्तकं, पेन म्हणा, अजून काही साहित्य जे काय असेल ते, तर असं जाणवतं आहे की GST नसेल तरीही खूप वाढलेल्या आहे वस्तूच्या किमती ज्या काही आहेत।